आणि 4 जुलै ते मग 10-11 खूप पाऊस पडेल. त्याच्यामध्ये 8-9-10 करायला जास्त पडणार आहे. आणि ह्या 2-3 दिवसात पण 4 तारखेपर्यंत दररोज पण सरी येते पण चांगला पडेल. हो. तर साहेब 4 तारखेपासून तुम्ही ज्या मागील अंदाजामध्ये सांगितलं होतं, मग 4 तारखेपासून हो, 8 पर्यंत. 4 पासून तर मग 11 पर्यंत चांगलाच पाऊस पडणार. मग जोरदार राहणार ते जरा. हो. मग जिथं नाही पडला तिथं सुद्धा पडून जाईल ते पाऊस. हां. आता काही आणि त्याच्यानंतर 8-9-10-11 मग जरा जास्त राहील जरा. 7-8-9-10-11. हं. तर साहेब आता जे सोडलेले भाग आहे त्यांच्या ह्याच्यात त्या भागात होईल का? तिकडे सुद्धा पडून जाईल समजा. हो ना. कारण की आता म्हणजे थोडी जादा का नाही म्हणा पण थोडेच भाग सोडलेले पावसातून. हां, हां. हां, तर तसं तुम्ही सांगितल्याप्रमाणे सोलापूर असो किंवा बीड असो, यवतमाळ असो, नागपूर, हे पूर्व विदर्भातील जिल्हे असो, पश्चिम महाराष्ट्राला ते सर्व काही बेतलेच आहे. परंतु मराठवाड्यातील म्हणजे खूप म्हणजे बहुतांश कमी भाग सोडला पावसाने. हं. मग आता काही भागात जे राहिलं ते आज बऱ्याच ठिकाणी पडला. म्हणजे काल पण पडला, आज पण पडला. हो ना, हो ना. नाही भरपूर पडू लागलाय. साहेब याचं कारण काय असू शकतं बरं का हे पाऊस म्हणजे काही ठिकाणी पडू लागला, काही ठिकाणी नाही पडू लागलाय? हं. पण यंदाचं पिकं जोरात आहेत ना. पेरण्या लवकर झाल्या, लागवडी कापसाच्या लवकर झाल्या. हं. जितक्या लवकर लागवडी लवकर होतील तितके उतार जास्त आहेत पिकाला. सातारा सांगलीकडे काही भाग असा आहे की तिकडे पेरण्या करू देईना काही लोकांना. तिकडे न्यूज पण पाहिले साहेब मी भरपूर तिकडला पाऊस चालू आहे सातारा. तिकडे म्हणजे तिकडे वापसा होईना काही ठिकाणी लयच म्हणजे हे झालंय. हो. आणि काहींना पेरायला म्हणजे पाऊस कमी आहे, कोणाला पाऊस पाहिजे. म्हणजे सगळं चित्र असतं याच्यात. उन्हे कमी जास्त बाजू असते तर. कोणाला नको वाटते, कोणाला पाहिजे वाटते. हो. ज्याला खत पेरायचं त्याला वाटतं येऊन येईल पावसानं, खुरपणावाल्याला वाटतं येऊन येईल पावसानं. आणि ज्यानं खत पेरलं त्याला वाटतं यावं. हे दोन्हीचे असतात. मग काय होते पडला तरी हे आनंदी होतेच, नाही पडला तरी नाराज होते. हे सगळ्या दोन्ही अशाच बाजू असतात पावसामध्ये. हो, हो. तर हे साहेब याचं काही काय रिझन तरी पण तुम्ही बघा मी एक तारीख सांगत असतो बघा दरवर्षी. हो. 27, 28, 29, 30 तर ते पडलाच पाऊस आता. आता याच्यानंतर 10 जुलै ते 15 जुलै दरवर्षी महाराष्ट्रात पाऊस पडतोय. हे कायमचं ठरलेलंच आहे ते. हां, त्याचं तुम्ही वैशिष्ट्य सांगतो तुम्हाला एक बरं का समजा. हो त्या ना. 10 जुलै ते 15 जुलैचं. तुम्ही मागं पण 10, सांगितलं. 12, 13, 14, 15 5 दिवस. म्हणजे ना कोणी पाऊस सांगून न सांगू त्या 5 दिवसात पाऊस पडतोय.